गेल्या व्हिडिओमध्ये आपण गेटवे ऑफ इंडियाचा 100 वर्षांचा इतिहास पाहिला। ब्रिटिश काळात बनलेली ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, एका भारतीय वास्तूनं गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास पाहिलाय? होय, आणि ती वास्तू म्हणजे आपलं ताज हॉटेल। विशाल अरबी समुद्राचा मुकुटमणी शोभावा असे हे ताज हॉटेल पश्चिम किनाऱ्यावर आपल्या अप्रतिम सौंदर्यासह उभा आहे। ताज हॉटेलच्या उभारणीमागं अनेक रंजक कथा सांगितल्या जातात, पण या कथा थोड्या बाजूला सारून एक भारतीय जगाला हेवा वाटेल असं कार्य करू शकतो हे ताज हॉटेलकडे बघितल्यानंतर समजतं। भारतीय संस्कृतीची चादर पांघरलेली ही वास्तू भारतीयांबरोबरच विदेशी पाहुणे आणि पर्यटक यांना देखील भुरळ घालते। जवळपास 120 वर्षाचा कालखंड व त्यातील घटनांचा साक्षीदार ताज हॉटेल आहे। ताज हॉटेलना अनेक चढउतार पाहिले आहेत। गेटवे ऑफ इंडियाचा शानदार उद्घाटन सोहळा ताज हॉटेलनं पाहिलाय। भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांची शेवटची तुकडी ब्रिटनला रवाना होताना ताज हॉटेलनं पाहिले। भारताचे शेवटचे व्हाईसराय व पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड माउंटबॅटन यांचे ग्रँड बॉलरूममध्ये झालेले निरोपाचे भाषण ताज हॉटेलनं पाहिले। एवढंच नव्हे तर पहिल्या महायुद्धात जखमी सैनिकांवर उपचार करताना ताज हॉटेलनं पाहिलं, कारण महायुद्धावेळी हॉटेलचं रूपांतर रुग्णालयात झालं होतं। स्वातंत्र्य लढ्यासाठी निघालेले मार्च, आंदोलने व देश स्वतंत्र झाल्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरील युनियन जॅक उतरून फडकलेला तिरंगा ताज हॉटेलनं पाहिलाय। भारतीय इतिहासातील काळा दिवस ताज हॉटेलनं अनुभवलाय, जवळून पाहिलाय। 26 नोव्हेंबर 2008 ताज हॉटेलवरील हल्ला काळजावर ओरखडा उमटवणारा होता। अतिरेक्यांनी या वास्तूवर हल्ला करून भारतीय गौरवावरच घाला घातला। 2010 मध्ये या हल्ल्याच्या खुणा तसंच जपत पूर्वीच्या तोऱ्याने ताज पुन्हा उभा राहिलं, तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून आला। सर जमशेदजी टाटांनी भारतीयांसाठी उभारलेला हा अमूल्य वारसा टाटा समूहाने त्याच हिमतीने जोपासला आहे, याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे। पश्चिम किनाऱ्यावरचा हा मुकुटमणी असाच लखलखत राहो। जय हिंद, जय महाराष्ट्र।